तर राज्यामध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणामध्ये होईल असा दावा शिक्षण विभाग आणि सरकारकडून वारंवार केला जातो, पण कॉपी बहाद्दरांनी मात्र या दाव्याची पोलखोल केली आणि मराठवाड्यात सोबतच राज्यातील काही भागामध्ये कॉपी बहाद्दराची जत्राच भरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। परीक्षा केंद्रात विद्यार्थी कमी आणि केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी जास्त असल्याचं जालन्यासोबतच काही ठिकाणी बघायला मिळालं, त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। कॉपी पुरवण्यासाठी उडाली झुंबड। कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा। कॉपी बहाद्दरांची मात्र मज्जा। मंडळी, ही आहे जालना, येवला आणि जळगाव मधल्या 10वीच्या परीक्षा केंद्राबाहेरची परिस्थिती। परीक्षा केंद्रात जितके विद्यार्थी परीक्षा देत नाहीयेत त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त गर्दी ही परीक्षा केंद्राबाहेर दिसतेय। परीक्षा केंद्राच्या खिडकीतनं कॉपी पोहोचवण्यासाठी कुणाची धडपड सुरू आहे। तर कुणी परीक्षा केंद्राच्या भिंतीवरनं उड्या मारत परीक्षा केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करतंय। बरं, हे सगळं काही सोपं काम अजिबातच नाहीये। परीक्षा केंद्रावरती तैनात असलेल्या पोलिसांची सतत धास्ती, त्यामुळे पोलीस आले की कॉपी पुरवणाऱ्यांची एकच पळापळ। आता हेच पहा, कॉपी पुरवण्यासाठी हे दोन बहाद्दर परीक्षा केंद्रा शेजारच्या इमारतीवरतीच चढले आणि तिथून त्यांनी कॉपी फेकण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात आले पोलीस काका आणि त्यांनी या कॉपी पुरवणाऱ्यांना काहीतरी प्रेमळ सल्ला दिला आणि काढता पाय घेतला। या दोघांना कॉपी देण्याची आयती संधी मिळाली आणि त्यांनी आपली कामगिरी फते केली। आता येवल्यातल्या या बहाद्दराचा कारनामा बघा। पहिल्या मजल्यावरच्या खिडकीत बसलेल्या विद्यार्थ्याला हा बहाद्दर कॉपी पुरवण्यासाठी आला होता। त्यानं 2 प्रयत्न केले खरे, पण भट्टी काही जमलीच नाही। तेवढ्यात पोलीस आल्याची चाहूल लागली आणि यानं थेट धूम ठोकली। तर जालन्या शाळेच्या संरक्षक भिंतीवरनं उड्या मारण्याची काहींनी केलेली ही कसरत आपल्या मित्रांना कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या गर्दीला पोलिसांनी हुसकावल्यानंतर संरक्षक भिंतीवरनं उड्या मारून बाहेर पडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न। आता हा सगळा प्रकार बघून यांना काय म्हणावं असा प्रश्न पडतोय। तर मंडळी, झालंय असं की शुक्रवारी 10वीचा पहिलाच पेपर होता मराठीचा। मराठी ही आपली मातृभाषा, त्यामुळे मराठीच्या पेपरला कॉपी करायची गरज काय असा भाबडा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण माय मराठीच्या पेपरलाच ठिकठिकाणी कॉप्यांचा जणू पाऊस पडला होता। एकीकडे कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट असताना कॉपी रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधल्या एका शाळेनं नामी शक्कल लढवली आहे। शाळेच्या चारही बाजूंनी खिडकीतनं कुणीही कॉपी पुरवू नये यासाठी पैठण तालुक्यातल्या जायकवाडी उत्तर इथल्या शाहू विद्यालयानं शाळेच्या चारही बाजूनं चक्क 3 फूट बाय 3 फूटचा चर खोदलाय। पण इतर ठिकाणची परिस्थिती मात्र न सांगितलेलीच बरी। त्यामुळे सरकारचं कॉपी मुक्त अभियान कॉपी पुरवणाऱ्यांच्या गर्दीत वाहून तर गेलं नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।